हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर रोजच्या कटकटीच्या आणि दगदगीच्या संसारामधून एक असा आनंदाचा दिवस मिळतो, तो म्हणजे मैत्री दिवस. तर बघा, आज होता मैत्रिणीचा बड्डे. तर छान असा मस्त ड्रेस घातला, तयारी केली आणि निघाली मैत्रिणीच्या बड्डेला. तर उन्हाळ्याच्या मानाने प्रत्येकाने आपापले ड्रेस असे सिलेक्ट केलेले होते. कुणी साडी घातली तर कुणी ड्रेस घातला. तर मला ड्रेसच घालायचा होता, एवढ्या उन्हाळ्याची मला साडी घालायची नव्हती. तर निघता निघता मैत्रीण म्हटली, चल लिंबू पाणी पिऊया. तर हिशोब आम्ही पैशांचा लावत नाही, इकडं तिकडं पैशांचा हिशोब होतोच. कधी मैत्रीण देते तर कधी मी देते. तर बघा, आम्ही छान असं मस्त लिंबू पाणी पिलो आणि आम्ही परत निघालो पांडवलेणीला. तर बघा, आम्ही पांडवलेणीला पोचलो. तर मैत्रिणीचा बड्डे होता. दरवर्षी आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन बड्डे साजरा करत होतो, पण यावेळेस म्हटलं चला छान असं पांडवलेणीला बड्डे साजरा करूया. तर बड्डे साजरा करायच्या पहिले आम्ही मस्त गोले खाल्ले, कुल्फी खाल्ली, एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर केक घेतला आणि आम्ही पोचलो पांडवलेणीला. तर बघा, पांडवलेणीला पोचताच आम्ही केक उघडला. तर केकाची दशा तर बघा, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आसू आलं. एवढं मागाचा केक घेतला तर पूर्ण काय पाणी पाणी झालेलं होतं, तरी पण म्हटलं सेलिब्रेशन करून घ्यायचं. तर आम्ही छान असं मस्त टाळ्या वगैरे वाजवून सेलिब्रेशन केलं आणि त्याच्यानंतर छान असे लहान मुलांसारखे चिपचे पुडे, कुरकुरेचे पुडे खाल्ले. अशी छान मस्त रील्स तयार केली, फोटोज काढले, आनंद घेतला सर्व गोष्टीचा. आणि म्हटलं चला आता आपल्याला घरी जायचं आहे. तर म्हटलं 2-3 रील्स तयार करून घेऊ आणि घरी जाता जाता आम्ही मस्त असे पाणीपुरीचं सेलिब्रेशन केलं, हॅलो हाय केलं, बाय बाय केलं आणि आमच्या घरी परत आम्ही जायला निघालो. तर एक दिवस असाही कसा वाटला.